नमस्कार मित्रांनो, मैदान होते 24 मार्चला वाकळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते। हे मैदान जे आहे ते आदतचं मैदान आहे आणि या आदतच्या मैदानामध्ये वाकळवाडी गावचे आयोजक आहेत, नियोजक आहेत, ज्यांनी मैदानाचं नियोजन केलेलं आहे ते आपल्यासोबत आहेत, ते ग्रामस्थ आहेत। नमस्कार। काय सांगाल, आपलं मैदान होते 24 मार्चला, कशानिमित्त होते मैदान? हे यात्रेनिमित्त होते, महालक्ष्मी हनुमान जयंतीच्या निमित्त होते, यात्रेनिमित्त। हे कितवं पर्व आहे हे मैदान? तिसरं पर्व आहे। मैदानामध्ये प्रवेश फी किती असेल? 600 रुपये प्रवेश फी आहे। मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप सांगा। बक्षीस पहिलं प्रथम क्रमांक आहे 51,000, दुसरं 31, तिसरं 21, चौथं 15, पाचवं 11, सहावं 7 आणि सातवं 5। मैदानाचा क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये बक्षीस आहे। प्रत्येकी 2,000 रुपये। हा, मैदानाचा पल्ला किती आहे आपल्या? 800 फूट आहे कंप्लीट 800 फूट आहे। मैदानाच्या फाटीची रुंदी किती आहे? 13 फूट आहे आतमध्ये। 13 फूट आहे। मैदानामध्ये असे कोणते धोकादायक घटक तर कुठेच काही नाही, धोकादायक कुठे काय नाही। बैलांना पळण्यासाठी एक नंबर फाटे आहे, सप्पय आहे, कोणत्याच बैलावरती एकर नाही, वासरांच्या मापाची फाटे आहे। बरं, मैदानाला दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असणार आहे? अर्ध्यापर्यंत असणार आहे, कम से कम 400 फूट असणार आहे। मैदानाची नाव नोंदणी कधीपासून चालू आहे? उद्यापासून चालू होते। काय सांगाल बैलगाड्या मालकांना नाव नोंदणीसाठी? लवकरात लवकर जास्तीत जास्त गाडी मालकाने आपल्या यात्रा कमिटीला सहकार्य करावे। मैदान कोणत्या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह दिसेल? P3 वरती। मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण असतील? गणेश तांबे आणि विजय यादव। बरं, काय सांगा, मैदानामध्ये झेंडा पंच कोण असतील? सोमनाथ जगदाळे। सोमनाथ जगदाळे। मैदान जे आहे ते आपल्या अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत त्या हो, नियमानुसार? त्या नियमानुसार होणार, 100% त्याच नियमानुसार। 2 वर्ष झाले पहिले त्या नियमानुसार होते आणि हे 3रं वर्ष त्याच नियमानुसार होणार। मैदानामध्ये किती कॅमेरे असतील? दोन्ही साईडला 2 आणि खालती 1। बरं, पब्लिकच्या फाटीचं कसं काही नियोजन कराल तुम्ही? साईडच्या 2-2 फाट्या सोडणार आहे, म्हणजे 12 टोटल 12 फाट्या आहेत, इकडच्या 2 आणि इकडच्या 2 सोडणार। 10 फाटीतनं गाड्या पळणार। हो। निकाल रेषेवरती ती पब्लिक आहे, त्यासाठी काय कराल? नाही, ते पब्लिक पुढे थांबूनच देत नाही यात्रा कमिटी। बरं, ठीक आहे। मैदानामध्ये ॲम्ब्युलन्सची सुविधा? हो, ॲम्ब्युलन्सची सुविधा असते। पाण्याची सुविधा? पाण्याची सुविधा आहे, इथे टाकी आहे, टाकी पाणी भरून ठेवले जाते। पशुवैद्यकीय अधिकारी पण असतात। मैदानामध्ये जर गटाला सामना झाला तर कशी चाल असेल? गटाला सामना झाल्यानंतर मग पुढे चाल दिली जाईल। सेमीला जर सामना झाला तर मग दोघांचं संगनमत, नाही तर डबल सेमीत गाड्या पळवल्या जातील त्या। समजा एखादा ड्रायव्हरनं जर शिफ्टीचा चावा घेतला किंवा त्या ड्रायव्हरला बॅन केलं जाईल त्या मैदानात, आणि गाडीला निकाल देणार नाही। आणि आता एक नियम, आता एक नवीन जे आहेत ते काय सांगाल, नवीन नियम काय लागू करणार मैदानामध्ये तुमचे? नवीन नियम काय, आपलं जर ड्रायव्हरनं सेफ्टीचा चावा हे घेतला तर त्याला बॅन केला जाईल, ती गाडी पळवली जाणार नाही। काय सांगाल, या मैदानाची खासियत काय? ह्या मैदानाची काय, रेतसर होतं, आमची जरी बैल असली पळायला तरी पण आमची जिथं चिठ्ठी निघल तिथंच आम्ही पळतो। असं म्हणत नाही की आमची सामन्यात घ्या किंवा काय करा, गावची गाडी आहे म्हणून फायनलला पळवा, असलं काय होत नाही। ओळख वशील काय अजिबात काय चालत नाही। काय आव्हान करा गाडी मालकांना? जास्तीत जास्त मालकांनी यावे, सहकार्य करावे। लांबून बैलगाडी मालक येतील त्यांना राहण्याची वगैरे काय सोय? हा, राहण्याची सोय आहे, जरी आली ना तर सोय करून टाकू आपण राहायची। काही ते शेड आहे, त्या शेडमध्ये सोय करून टाकू त्यांची। ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार। आपलं 24 तारखेचं जे मैदान होते त्या मैदानाविषयी थोडीशी माहिती सांगा। आपलं पारंपरिक मैदान महालक्ष्मी यात्रेनिमित्त 24 मार्च रोजी होते। तर आपलं मैदान ही व्यवस्थित रीतसर पार पडणारच, जी काय असेल ती बक्षिसे नीत नियमानं भेटणारच। बक्षीस गाड्या जर कमी आल्या, गाड्या कमी, जी बक्षीस सांगितले ती देणार का? हो, ती बक्षीस ज्या गाड्या कमी जरी आल्या, जी बक्षीस आहे ती नियमाप्रमाणे देणारच, जी काय असेल ती। मैदान अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीच्या नियमानुसारच? हो, नियमानुसारच होणार। काय आव्हान कराल गाडी मालकांना? गाड्या मालकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आणि यावी। ठीक आहे, धन्यवाद।
बैल पुढे थांबण्यासाठी तुम्ही बघू शकताय जागा काय धोकादायक घटक वगैरे तसलं काय नाही ना पुढे? धोकादायक काय सुद्धा नाही पुढे काय दरवर्षी नांगरलेलं असतं त्याच्यामुळे कधीच आतापर्यंत हे 3रं वर्ष आहे. काय कोणत्या बैलाला इजा वगैरे अपघाती काय झालेलं नाही. पुढे थांबायला व्यवस्थित जागा आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही गाडी मालकांना. धन्यवाद. जोडीच्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं प्रत्येक मैदान असो त्या मैदानामध्ये काही लोकांचे खाली कमेंट्समध्ये प्रश्न असतात की दादा की बैलांना खाली थांबण्यासाठी जागा किती आहे, पुरेशी किती गट सुटू शकतात. आपल्यासोबत आयोजक आहेत, काय सांगाल कशी कशी जागा आहे नक्की इकडे बैल थांबण्यासाठी भरपूर जागा आहे. एका वेळेला 15 जरी गट आले 10 जरी गट आले तरी थांबू शकतात. काय अडचण येणार नाही थांबण्यासाठी. किती गट सुटू हो कितीही गट सुटू शकतात. काहीच अडचण नाही, काय सुद्धा नाही खाली अडचण थांबायला. बघू शकता हे सगळं मोकळंच आहे. ठीक आहे.